आणि आता बघूयात महाफास्ट 100 बातम्या। काही आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या। शिवीगाळ केल्याने कोणतीही समस्या सुटत नाही। मी रोष समजू शकतो। विद्यार्थी आपलेच आहेत, त्यांना चांगला मार्ग दाखवू। पंतप्रधान मोदी यांच्याकडून पुन्हा एकदा नवा व्हिडिओ शेअर। खालच्या भाषेमध्ये बोलू नये असं मोदींनी आपल्या पक्षातील लोकांनाही सांगावं। गेल्या 12 वर्षांमध्ये भाजपने जे पेरलंय ते आता उगवायला सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवरती राज ठाकरे यांची टीका। मोदी शहा हे स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक। तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णांकडूनच झाली आहे। माफ करण्याऐवजी मोदींनी माफी मागावी। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल। सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दान चोरी। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा कळवळजनक आरोप। सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र। राज ठाकरेंनी मंदिराच्या विश्वस्तांचं पत्रच वाचून दाखवलं। आम्ही आल्यापासून देवस्थानचं उत्पन्न 90 लाखांनी वाढलंय। संशय आल्यानं ट्रस्टींनी पत्र लिहिलं। जे काही खूप होल्स होते ते आम्ही पाहिलंय। राज ठाकरे यांच्या आरोपांवरती सिद्धिविनायक देवस्थानचे अध्यक्ष सदा सरवणकर यांचीही प्रतिक्रिया। एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी काही आली नाहीये। मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगर प्रिंट बघायचे आहे। चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा राज ठाकरे यांच्याकडून समाचार। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यामध्ये पुरस्काराचे वितरण संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते।